प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीला त्यांचा मोर्चा मुंबईत धडकणार असल्याचं सांगितलंय। तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? पहिली गोष्ट तर आता सुप्रीम कोर्टाने जे क्युरेटिव्ह पिटिशन आहे ते ऐकण्याबाबत 24 तारीख दिलेली आहे। हा मराठा समाजासाठी फार मोठा एक दिलासादायक निर्णय आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते ऐकण्यासाठी 24 तारीख दिल्यामुळे आमची वकिलांची सर्व फौज जी आहे मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावेल। आणि मला वाटतं काही लोकांना वाटलं होतं जसं रिव्ह्यू पिटिशन फेटाळली तशी क्युरेटिव्ह पिटिशन पण फेटाळतील, परंतु रिव्ह्यू पिटिशन महाविकास आघाडीने दाखल केली होती, त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं होतं कारण मराठा समाजाची योग्य बाजू मांडण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता, पण दुर्दैवाने तसा झाला नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं। आणि म्हणूनच गेले 2 महिने जी मेहनत आमचे सर्व लोक करतायत ती मेहनत फळाला आलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन ऐकण्याला संमती दिली आहे आणि 24 तारीख त्याची दिली आहे। हा मराठा समाजासाठी फार मोठा एक दिलासादायक निर्णय आहे। म्हणून मी जरांगे पाटील यांना माझं आव्हान आहे आणि त्यांना सर्वांनाच विनंती आहे की क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्व बाबी कोर्टासमोर आणेल, मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करेल आणि मराठा समाजाला न्याय देईल, न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाकडून करेल। तोपर्यंत सगळ्यांनी संयम राखण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता सुव्यवस्था राखणं ही सरकार बरोबरच आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की आता 24 तारीख सुप्रीम कोर्टाने दिली आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आपण योग्य ती बाजू मांडून मराठा समाजाला कायमस्वरूपी न्याय कसा मिळेल या सुप्रीम कोर्टासमोर आपण मांडू। धन्यवाद। अगदी मुख्यमंत्री महोदय अजून एक प्रश्न आहे। 24 तारीख ही सुप्रीम कोर्टाची तारीख आहे, मात्र 20 तारखेला जरांगे हे निघणार आहेत। तर आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, जरांगे पाटील यांची मराठा आंदोलनाची दिशा त्यांनी सांगितलेली आहे। 20 जानेवारीला मराठा आंदोलक हे मुंबईत धडकणार आहेत। तर मुंबईत जरांगे पाटील हे आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि या उपोषणासाठी त्यांच्यासोबत 3 कोटी मराठे मुंबईत धडकणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता ते मुंबईत धडकणार असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो। जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवलेली आहे। 20 जानेवारीला मराठा आंदोलक जरांगेंसह मुंबईत धडकणार आहेत। तर मुंबईत जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, जरांगे पाटील यांची मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवलेली आहे आणि 20 जानेवारीला जरांगे हे मराठा आंदोलकांसोबत मुंबईत धडकणार असल्याचं त्यांनी या सभेतून सांगितलंय। तर मुंबईत जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। जरांगेंसोबत 3 कोटी मराठा बांधव असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। तर जरांगे पाटील आता 20 जानेवारीला मुंबईत धडकणार आहे आणि मुंबईत ते आमरण उपोषणाला बसणार आहे। मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते माघार घेणार नाही, काहीही हो असं स्पष्ट त्यांनी या जाहीर सभेतून सांगितलं आहे। त्यामुळे आता 20 जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार आणि त्यानंतर ते इथेच आमरण उपोषणाला बसणार आहे। जरांगे पाटील यांची मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरलेली आहे। 20 जानेवारीला मराठा आंदोलक हे मुंबईत धडकणार आहेत आणि मुंबईत जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहेत। जरांगेंसोबत 3 कोटी मराठा बांधव असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। आरक्षण न मिळाल्यास 20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात ते आमरण उपोषण करणार आहे।